नमस्कार, मी नेहा शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखत या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या विधानसभा निवडणुकीची चर्चा ही सर्वत्र लागलेली आहे। कोणाला सीट मिळणार, कोणाला तिकीट मिळणार आणि कोण लढवून येणार हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहे आणि यावरच चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहे भाजपाचे वरिष्ठ नेते अविनाश ठाकरेजी। तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काटोल विधानसभासाठी त्यांनी काय नियोजन केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने ते एक नवीन चेहरा म्हणून समोर येणार आहे। नमस्कार सर, शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये मी नेहा तुमचे मनापासून स्वागत करते। जसं नुकतंच मी म्हटलं की विधानसभा निवडणुकीचे वारे हे सर्वत्र लागलेले आहे, तर भाजपाची तयारी काय असणार आहे? भारतीय जनता पार्टी हा स्थापनेपासून संघटनेचा पक्ष आहे, कॅडर बेस पार्टी आहे। तेव्हा आम्ही जे काही इलेक्शन लढतो हे आमच्या कॅडरच्या भरोश्यावर, संघटनेच्या भरोश्यावर लढत असतो आणि अंत्योदयचा आमचा नारा आहे, या देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत समाजातल्या सर्व व्यवस्था, सरकारच्या सर्व व्यवस्था पोहोचल्या पाहिजे याकरता आम्ही धोरण निश्चित करतो आणि त्याप्रमाणे आमची कार्यप्रणाली आहे। याही निवडणुकीमध्ये ज्या काही योजना शेवटच्या माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकत असतील त्या सर्वच्या सर्व योजना माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आणि आता 100 दिवसाच्या कार्यकाळामध्ये घोषित केलेल्या आणि गेल्या 7.5 वर्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये सुद्धा या अशा अनेक योजना बनवल्या। त्या योजनांच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवणं आणि त्यांना खऱ्या अर्थाने सत्ता ही लोकांसाठी असते याची जाणीव करून देऊन मग त्या माध्यमातून निवडणुकीचं नियोजन करणं, आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या योजना शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवणं, प्रत्येक समाजाला सोबत घेणं, त्या समाजाच्या समस्या जाणून गेलं, त्या समाजाच्या काही विषय असेल ते जाणून गेलं आणि त्याला ऍड्रेस करून त्याला शेवटापर्यंत नेणं, हे सगळं नियोजनाचं पार्ट जे आहे हे कॅडरच्या माध्यमातून, नेत्यांच्या माध्यमातून आणि विविध धोरणांच्या माध्यमातून आम्ही हे राबवत असतो आणि या निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्याच पद्धतीची तयारी आमची सुरू आहे। नक्कीच जसं तुम्ही म्हटलं की ज्या पद्धतीने तुमचं नियोजन असणार आहे ते फुलफिल व्हावं। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला जो फटका बसला तो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बसू नये यासाठी काय तयारी म्हणून आणि किंवा काय नियोजन तुम्ही करण्याचं ठरवलं आहे? लोकसभा निवडणुकीच्या वेळेला काही आम्हाला लक्षात नाही आलं, जमिनीवर काय सुरू आहे हे आम्हाला लक्षात नाही आलं। आम्हाला असं वाटलं की अनेक जे मुद्दे आम्ही लोकांसाठी अनेक वेळेला काम करतो त्यामुळे लोक आमच्यावर खुश आहे, पण काही गोष्टी ज्या आहेत ज्या लोकांच्या मनामध्ये होत्या त्या आमच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाही आणि मग त्यामुळे त्याचं नियोजन राहून गेलं। विशेषतः शेतकऱ्यांचे विषय असतील, एक नॅरेटिव्ह आमच्याबद्दल सेट झाला संविधान बदलाचा, जेव्हा की आम्ही त्या लोकांना कन्व्हिन्स करण्यात कमी पडलो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलंय त्याचा मूळ जो आत्मा आहे, हा जो गाभा, या गाभ्याला कुणीच हात लावू शकत नाही, ना आरक्षण बदलू शकत आणि सामाजिक न्याय व्यवस्थेची जी रचना त्यांनी या संविधानाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला त्याला कुणीही त्याला बदलण्याचा अधिकार कुणालाही नाहीये आणि त्याच्यामुळे तिथे आम्ही कमी पडलो। आम्हाला वाटलं की आम्ही योजनांच्या माध्यमातून समोर जात आहे, अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये आम्ही परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करतोय, अनेक लोकांना आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरं दिलेले आहेत, अनेक गावांमध्ये आमच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना पोहोचलेल्या आहेत, शेतकऱ्यांना आम्ही डायरेक्ट ट्रान्सफर मनीच्या माध्यमातून काही आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करतोय। आम्हाला वाटलं की या योजनांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतोय, पण कुठेतरी एक थिन लाईन अशी आहे जी आमच्या लक्षात नाही आली, पण आम्ही लोकसभेनंतर सावरलो, त्याच्यावर वर्किंग केलं। आता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक चांगले निर्णय आमच्या सरकारने घेतलेले आहेत। वीज माफीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे, सरसकट वीज माफीचा निर्णय घेतलेला आहे। नुकतंच जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याच्याकरता हेक्टरी 5,000 रुपयाचं आम्ही मदत त्यांना डिक्लेअर केलेली आहे। ई पीक विम्याची अट आम्ही काढलेली आहे, कारण आमच्या आता लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये मोबाईल ऑपरेशन किंवा डिजिटलायझेशनचा अजून पाहिजे तसा प्रचार आणि प्रसार न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे ई पीक विमा योजना, ई पीक सर्वे झालेले नाहीये, त्याच्यामुळे त्यांना सरसकट 7/12वर ज्याची नोंद असेल त्या पद्धतीची आपण त्यांच्या माध्यमातून दिलं पाहिजे। सोयाबीन MSPचा जो शेतकऱ्यांचा विषय होता, म्हणजे शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून, तर एक आयात ड्युटी आता सोयाबीनवरची आम्ही 20% कमी केली, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली सोयाबीनच्या रेटमध्ये वाढते। आता जो सोयाबीन 2900 ते 3800च्या रेटनी जायचा तो आता 5100च्या रेटनी त्याची खरेदी सुरू झाली आहे। हे अनेक विषय परत शेतकऱ्यांसाठी फायदा होणार, 100% फायदा होणार आहे। महिलांसाठी अनेक योजना आणल्या, कारण महिला
महिलांना समाजाच्या समांतर रेषेमध्ये आणल्याशिवाय देश हा प्रगत होऊ शकत नाही. ही एक सार्वजनिक कल्पना जी 200 वर्षापूर्वी महात्मा फुले असेल, महात्मा फुले असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा अनेकांनी जी मांडली, तिला कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न करतात. 1500 रुपये महिन्याच्या माध्यमातून एका महिलेच्या हाताला वर्षामध्ये 18,000 रुपये आम्ही एका कुटुंबाला आणण्याचा देतो प्रयत्न आहे. करताय. त्यातून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च निघतो किंवा त्यांना एक कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढते की आमच्या हातात पैसा, आम्ही आता काहीतरी करू शकतो. आणि लखपती दीदी आज महाराष्ट्रामध्ये 11 लाख महिला ज्या आहेत या 1 लाखापासून तर 22 लाखाच्या उत्पन्न मर्यादेपर्यंत गेलेल्या आहेत. अरे वा. महिलांना मोफत एज्युकेशन पोस्ट म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन मोस्ट अशा अनेक योजना ज्या आहे आपण त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करतो आहे. आता मुख्यमंत्री दूत म्हणून आपण योजना काढली, त्यामध्ये अनेक पोरांना त्यामध्ये रोजगार मिळणार आहे. इंडस्ट्रियलायझेशन मध्ये मोठ्या प्रकारच्या ज्या आता इन्व्हेस्टमेंट होतात त्यातून रोजगाराची साधने निर्मिती करणं, हे अशा प्रकारचे आम्ही आता हे करतो आहे. आणि जाणीवपूर्वक आम्ही आता लोकांमध्ये जातो आहे, त्याचा प्रचार आणि प्रसार करतो आहे आणि एक लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट करून त्या माध्यमातून जे लोकसभेला घडलं ते विधानसभेला घडू नये याची काळजी आम्ही घेतोय. बरं, म्हणजे जसं नाण्याच्या 2 बाजू असतात तसंच दुसरी बाजू आता म्हणजे बघायला हरकत नाही आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार. आणि महत्वाचं म्हणजे सुशिक्षित बेरोजगार हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कुठेतरी त्यांना रोजगार मिळावं जेणेकरून ते योग्यरित्या म्हणजे त्यांचं आयुष्य काढू शकणार, हा महत्वाचा भाजपाचा उद्देश आहे. बिलकुल. ओबीसी साठी नेहमीच तुम्ही कार्यरत राहिलेला आहेत. मग सध्या आपण ओबीसीचा विचार केला तर काय नवीन प्रणाली आहे किंवा कशा पद्धतीने तुमचं काम सुरू आहे? एक 2-3 विषय आहे. म्हणजे ओबीसीला आतापर्यंत जो कुठला न्याय दिला त्या भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. बरोबर. ओबीसीच्या प्रत्येक घटकाला, म्हणजे त्यांचं सामाजिक स्तर त्यांचं उंचावण्यापासून, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यापासून, विविध योजना ओबीसीसाठी तयार करणं, त्याच्यानंतर सर्वे करून विविध जे घटक आहेत त्यांना ओबीसी मध्ये स्थान देणं, या सगळ्याच्या सगळ्या बाबी या भारतीय जनता पार्टीने अनेक वर्षापासून करत आहे. रिप्रेझेंटेशन सुद्धा ओबीसीला रिप्रेझेंटेशन देताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा दिलं जात आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं ज्यावेळेला सरकार आलं होतं त्यावेळेला तुम्ही पाहिलं की ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण, राजकीय आरक्षण हे घालवण्यात आलेलं होतं. हो. आणि जी लाईन ऑफ ऍक्शन त्यांनी घ्यायला पाहिजे तिला न घेता ओबीसीचं पॉलिटिकल रिझर्वेशन संपेल कसं या लाईन ऑफ ऍक्शननी महाविकास आघाडीने काम सुरू केलं होतं. पण आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस त्यावेळेला रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष केला आणि देवेंद्रजींनी सांगितलं की आमचं सरकार आल्यावर आम्ही तुम्हाला 4 महिन्याच्या आतमध्ये पॉलिटिकल रिझर्वेशन मिळवून देऊ. सरकार आल्याबरोबर साधारणतः 15 ते 20 दिवसातच कोर्टामध्ये आम्ही फाईट केली आणि पॉलिटिकल रिझर्वेशन मिळवून दिलं. आता सुद्धा मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आमचा मराठा आंदोलनाला बिलकुल विरोध नाही, परंतु आमचं म्हणणं आहे की काही पक्ष मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मागे लावून म्हणजे मराठा आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःची राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करतात. ज्या पक्षाच्या सर्वे सर्वांनी 1994 साली GR काढला होता की मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही, आज तेच जे सर्वे सर्व आहे ते म्हणतात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षण मिळण्याबद्दल आमचं काहीच वाद नाही. 10% आरक्षण तर आम्ही दिलेलंच आहे. माननीय मोदी सरकारने 10% ऍडिशनल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी सुद्धा रिझर्वेशन दिलंय. त्याचे 8.5% महाराष्ट्रातलं रिझर्वेशन मराठा समाजालाच जात आहे. त्याच्या व्यतिरिक्त 10% मान्य देवेंद्रजींनी आता 12% रिझर्वेशन दिलं होतं, ते कोर्टाने 10% सस्टेन केलेलं आहे. तर ते सुद्धा रिझर्वेशन त्यांना मिळतं. रिझर्वेशन द्यायला आमची काहीच हरकत नाही. पण ओबीसीतून जो वाटा ते मागतात आहे त्याच्यामुळे ओबीसीतल्या ज्या 256 जाती महाराष्ट्रातल्या ज्या आहे आणि बाकीच्या पोटजाती मिळून ज्या 380च्या वरती जाती आहेत त्यांचं रिझर्वेशन संपणं हे सामाजिक व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं ते काम होणार आहे. म्हणून त्याकरता भारतीय जनता पार्टी ओबीसीच्या मागे खंबीरपणे उभी आहे. एकीकडे मराठा समाजाला सुद्धा आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतोय, पण ओबीसीच्या रिझर्वेशनला कुठलाही धक्का न लावता हा न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टिकोनातून सर्व समावेशक असं काम भारतीय जनता पार्टीचं सुरू आहे. ओबीसीच्या सगळ्या घटकांना आम्ही सोबत घेऊन जातो. म्हणजे नेमका मुद्दा जो आहे त्याला कुठेतरी भरकटून दुसऱ्या मुद्द्याला हवा देण्याचं काम हे दुसरा पक्ष करत आहे असं म्हणणं आहे तुमचं? निश्चितपणे या रिझर्वेशनच्या आडून एक मराठा आणि ओबीसी असा सुप्त संघर्ष काही राजकीय नेत्यांनी उभा केलेला आहे आणि त्याच्यामुळे आज गावागावामध्ये जे पहिले गुण्या गोविंदांनी राहायचे मराठा ओबीसी एकत्र, आज त्यांच्यामध्ये एक टसल निर्माण झालेली आहे.
आणि त्यांचा एकमेकांकडे पाहण्याचा कोण बदललाय. म्हणजे बदललेला आहे. त्यांनी सामाजिक वीण जे उसवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि त्याला आम्ही हाडून निश्चितपणे पाडणार आहे. नक्कीच तुमचा जो काही प्रयत्न आहे तो यशस्वीपणे होणारच. काटोल विधानसभा मधून तुम्ही लढणार आहे. जर तुम्हाला तिकीट मिळाली तर काय नवीन चेहरा किंवा काय तुम्ही समाजापुढे एक नवीन धोरण किंवा काय तुमची रूपरेषा रचणार आहे? काटोल विधानसभेमध्ये ज्या वेळेला आमचे आमचे पूर्व आमदार ज्या वेळेला ते सोडून गेले होते, आता ते आमच्या पक्षात वापस आलेले आहेत, त्यावेळेला ते सोडून गेले होते त्यावेळेला पक्षाने मला काटोल विधानसभा सांभाळायची जबाबदारी दिली होती. मी तिथे साधारणतः 1.5 ते 2 वर्ष सातत्याने तिथेच थांबलो आणि पार्टी होल्ड केली. पक्ष नुसता होल्ड नाही केला तर पक्ष वाढवला आणि त्याचबरोबर आमदार नसल्याची जाणीव लोकांना होऊ नाही दिली. माननीय नेते, आमचे नेते बावनकुळे साहेब असेल, देवेंद्रजी असेल, नितीनजी असेल, या सर्वांनी माझ्या मागे ताकद उभी केली आणि लोकांना हवं ते आम्ही त्या ठिकाणी दिलं. म्हणजे ज्या काही सरकारी योजना, जे काही इतर विधानसभा क्षेत्रामध्ये जे काही आमदार असताना ज्या काही व्यवस्था लोकांकरता उभ्या राहतात, त्या व्यवस्था इंटॅक्ट ठेवून आम्ही काम केलं. तेव्हा माझा जनसंपर्क त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आता मी तिथनं तयारी करतो आहे. आमदारकी हा विषय पक्ष ठरवेल, बरोबर. पार्टी ठरवेल. कुणाला तिकीट द्यायची नाही द्यायची तो पक्षाचा त्यांचा प्रश्न. निर्णय. प्रयत्न करणं माझं काम आहे. प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला वाटतं की त्याला कुठेतरी आमदारकी मिळाली पाहिजे, मला सुद्धा वाटतं. पण आज माझी प्रायोरिटी, माझा जो संघर्ष आहे तो काटोल मधल्या शेतकऱ्यांकरता आणि बेरोजगार युवकांकरता आहे. याचं कारण असं आहे की आता मी फिरताना मला जाणवतं की तिथे अनेक समस्या आहे ज्या समस्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. आता पीक विम्याचे पैसे मिळाले नव्हते, त्या केसेस मी रिस्टोअर करून दिल्या. गेल्या वेळेला गेलो तेव्हा पीक कर्जाचे पैसे त्यांना मिळवून दिले होते. त्यानंतर आता नुकतंच तिथली जी शेती आहे, फळबागायती शेतीमध्ये मोसंबी आणि संत्र्याची शेती आहे. निसर्ग कोपामुळे 30 ते 40% संत्रा आणि मोसंबी गळती झाली. तो विषय ऍड्रेस केला. मान्य देवेंद्रजींनी त्यांना मदत केली. आता त्यांचा सर्व्हे झाला. त्यांना आम्ही त्या याच्या माध्यमातून आता त्यांना नुकसान भरपाई देखील देणार आहोत. सोयाबीन, तूरचं नुकसान झालंय. पीक विम्याच्या संदर्भात लोकांच्या खात्यामध्ये आता 50,000 रुपये आपण टाकतो आहे. हा शेतकऱ्यांचा प्रश्न झाला. बरोबर. दुसरा आता युवकांचा. तिथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे तिथला युवक जो आहे हा भरकटलेला म्हणण्यापेक्षा अस्वस्थ आहे की कुठे हाताला काम नाही. नागपूरला येऊन त्या प्रमाणात नोकऱ्या मिळत नाही. तर तिथले इंडस्ट्रीयल बेस तयार झाला पाहिजे. पण इंडस्ट्रीयल बेस तयार होत असताना इतर इन्फ्रास्ट्रक्चरची सुद्धा आवश्यकता आहे. MIDC आहे, MIDCत पाणी नाहीये, वीज नाहीये. एखादी फॅक्टरी समजा त्या ठिकाणी यायची असेल तर किमान 133 kVA सप्लाय त्या ठिकाणी लागेल. पण साधे 33 kVA सबस्टेशन सुद्धा नाही. मला आश्चर्य याचं की एखादा व्यक्ती 25 वर्ष एखादं घराणं 25 वर्ष एखाद्या मतदारसंघामध्ये राज्य करतं आणि बेसिक सुविधा सुद्धा उपलब्ध करून देत नाही, कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही. तिथले आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आमचे सरपंच, तिथले आमचे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे स्ट्रगल करतात. ते आमच्या पालकमंत्र्यांकडनं निधी आणतात, तिथे कामं करतात, त्याच्या भरोश्यावर लोकांना विकास मिळतोय. पण आमदार स्वतः एक पत्र लिहित नाही की पीक विमा तुम्ही करा, तुम्ही या ठिकाणी रस्ता निर्माण करा, तुम्ही या ठिकाणी पूल निर्माण करा. क्रीडा संकुलाचे सुद्धा छोटे छोटे विषय त्यांनी हे केले. अशा अनेक समस्या. आणि आज माझी प्रायोरिटी आहे तिथल्या शेतकऱ्यांकरता आणि बेरोजगार युवकांकरता संघर्ष करणं. तिकीट मिळेल नाही मिळेल, मी निवडून येईल नाही येणार, हा खूप नंतरचा विषय आहे. पण एक पॉलिटिकल नेता म्हणून, एक सोशल नेता म्हणून, एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जसं आम्हाला आमच्या पक्षाचं धोरण आहे की या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि त्याला जगणं सुकर झालं पाहिजे. यानंतरची माझी प्रायोरिटी आज मी ठरवलेली आहे की काटोलमधून मला तिकीट मिळो न मिळो, मी निवडून येऊ न येऊ, पण त्यांच्याकरता मी आयुष्यभर संघर्ष करणार आहे आणि तिथल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं माझं काम सातत्याने करणार. नक्कीच सर, जो काही तुम्ही निर्णय घेतलेला आहे तो सराहनीय आहे. जसं तुम्ही म्हटलं की इंडस्ट्री हा म्हणजे खरंच महत्वाचा विषय आहे. कारण काटोल आणि नागपूर खूप जास्त असा फरक नाही आहे. एकीकडे आपण नागपूर ही म्हणजे मेट्रो सिटी म्हणून वावरतो, पण साधारण काटोलच्या व्यक्तीला जर नागपूरला एक साधारण नोकरी करायला जर 10,000 रुपयाच्या त्याला नोकरी मिळत असेल तर त्याला अर्थ नाहीये. कारण तो जो आवक जावक आहे किंवा तो एका आपल्या परिवारापासून तो दूर राहून इथे नोकरी करणार, ते कुठेतरी परवडणारा नाही आहे. तर जसं तुम्ही म्हटलं तुम्हाला तिकीट मिळत, इंडस्ट्रियल दृष्टिकोनातून तुम्ही नेहमीच काम करणार. तर आजच्या युवकांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी आज एक म्हणजे एक माणूस म्हणून किंवा कुठल्याही पक्षाचं एक हे न करता तुम्ही काय संदेश देऊ शकता?
नोकऱ्या या सगळीकडे नाहीये. बेसिकली आपण जेवढी आपली पॉप्युलेशन आहे देशाची त्या प्रमाणामध्ये कुठलंही सरकार तेवढ्या नोकऱ्या देऊ शकत नाही. त्याच्यामुळे MSMEच्या माध्यमातून छोटे छोटे लघु उद्योग उभारणं बरोबर. आणि त्याबद्दलचं ट्रेनिंग त्यांना देणं, त्याच्यानंतर शेतीवर आधारित उद्योग उभारणं. आता तिथे एवढा मोठा सोयाबीन पिकतो, तिथे एवढा मोठा कापूस पिकतो, तिथे सूतगिरणी नाहीये, तिथे सोयाबीन रिफायनरीच नाहीये, 10,000 टन संत्रा आणि मोसंबी निघतं, सॅग्रिगेशन युनिट नाहीये तिथे. तर तिथल्या शेतीवर आधारित जोपर्यंत तिथे उद्योग निर्माण होत नाही ना तोपर्यंत तिथल्या बेरोजगार युवकांच्या हातामध्ये काम मिळत नाही. मला आश्चर्य वाटतं एवढं मोठे एक पूर्ण रेल्वे ट्रॅक त्या ठिकाणाहून गेलेलं आहे. काटोल मतदारसंघ असा आहे की 5 स्टेशन आहे आणि हार्ट ऑफ द काटोल कॉन्स्टिट्युएन्सी हे कम्प्लीट रेल्वे ट्रॅक तिथून गेलाय, स्टेशन्स आहे, पण एखादं त्या ठिकाणी लॉजिस्टिक हब नाहीये. लॉजिस्टिक हबच्या माध्यमातून होतं ना, बरोबर. तिथे एम्प्लॉयमेंट जनरेशन मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक हब आलं, सॅग्रिगेशन युनिट आले आणि इथला कापूस विदर्भाला पांढरं सोनं पिकवणारी धरती म्हणून एका वेळेला म्हटलेलं आहे, ऑरेंज हब म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे आणि हे दोन्ही काटोलमध्येच आहे. आणि त्या पद्धतीचं कधी प्लॅनिंग नाही झाली इरिगेशनच्या व्यवस्थेने. अरे तुम्हाला सांगतो, आता मी कालचा परवाचा विषय सांगतो, मला सांगताना आनंद होईल. विद्यार्थी येतो तिथे सकाळी 6 वाजता त्यांना शाळेत जावं लागतं, बसची व्यवस्था नव्हती. 2 किलोमीटर विद्यार्थी पायी यायचे मेन स्टेशन पर्यंत, तिथून मग बस जायची. आता मी तिथल्या त्या ट्रॅफिक कंट्रोल सोबत बैठक घेतली आणि आज काही बसेस मी सुरू करून दिल्या तिथे. म्हणजे एखादा आमदार एवढे नाही पाहू शकत की बाबा माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या विद्यार्थ्यांना बस सुद्धा नाही जायला. म्हणजे तुम्ही शिकवणारच नाही, स्वतःच्या शाळा खूप काढून ठेवल्या, बरं, स्वतःच्या शिक्षण संस्था भरपूर आहे, पण तिथल्या स्थानिक पोराला तुम्ही शिकण्याकरता व्यवस्था उभ्या करून देत नाही, त्याच्या ट्रॅव्हलिंगच्या व्यवस्था करून देत नाही. आणि त्याच्यामुळे बेरोजगारी तिथली आपल्याला त्या क्षेत्रातली समजा आपल्याला कमी करायची असेल तर या रेल्वे ट्रॅकचा वापर करून काही क्लस्टर डेव्हलपमेंट करावं लागेल, कॉटन क्लस्टर आणावं लागेल, ऑरेंज क्लस्टर आणावं लागेल, लॉजिस्टिक हब्स आणावं लागतील आणि त्याच्या माध्यमातून तिथे एम्प्लॉयमेंट जनरेशन आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो. नक्कीच सर, जे काही मुद्दे आहेत तर त्याचं निराकरण होणारच. मग शेतकऱ्यांचे प्रश्न असो की वाढती बेरोजगारी असो, त्यांना रोजगार देण्याचं काम तुमच्या माध्यमातून होणार. अजून एक मुद्दा आहे तिथे. नक्कीच त्या ठिकाणी काय आहे की तिथे जे जनावर आहेत, म्हणजे आपले हे रोही वगैरे सारखे जनावर, यांचा खूप सारा हैदोस आहे. त्याच्यावर प्लॅनिंग करताय गव्हर्नमेंट, आम्ही पण त्याच्यावर हे करतोय. पण मला असं वाटतं अनेक ठिकाणी जमीन पडीत आहे, म्हणून मी माननीय साहेबांची माझी चर्चा झालेली आहे की आपण तिथे सोलर हब पण आणू शकतो. सोलर हब जरी आणला तरी ज्या गव्हर्नमेंटची आता ती फर्स्ट स्टेज जी आहे ती ग्रामपंचायतला आम्ही सोलर एनर्जी जनरेशनसाठी काही आपण जागा, म्हणजे ग्रामपंचायतला आपण स्कीम देतो आणि त्यातून एनर्जी जनरेट होत आहे. समजा गव्हर्नमेंटनी काटोलला सोलर हब डिक्लेअर केला तर निश्चितपणे प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाचं एकरी 60,000 रुपयाचा जो काही गव्हर्नमेंटचा किराया असेल तो मिळेल, तर मोठ्या प्रमाणात सोलर एनर्जी तिथून जनरेट होऊ शकते. म्हणजे ती जी पडीत जमीन आहे जिथे शेती करतात त्यात काहीच वाद नाही, पण काही ठिकाणी शेती करूच शकत नाही शेतकरी, त्या जमिनीला आपण सोलर हब म्हणून समजा गव्हर्नमेंट कडून डिक्लेअर करून घेऊ शकलो तर त्याचा सुद्धा इथल्या लोकांच्या उत्पन्नामध्ये फायदा होणार आहे. नक्कीच. विधानसभा निवडणुकीची कशी तयारी अविनाशजी ठाकरे करणार आहे आज आपण जाणून घेतला आहे. मग शेतकऱ्यांचे विषय असो की बेरोजगारीचा असो किंवा इंडस्ट्रीयल हब असो, हे नक्कीच काटोल क्षेत्रामध्ये येण्याची खरंच गरज आहे. तर आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. अजून नवीन विषय, नवीन व्यक्ती आणि नवीन विषयासवर भेटूया. तोवर बघत राहा शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत. थँक्यू.